नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 17 ऑगस्ट सोमवारच्या दिवशी नागपंचमी आहे. हा अतिशय शुभ योग मानला जातो जेव्हा सोमवारी नागपंचमी येते. सोमवार हा दिवस महादेवाचा, त्यासोबतच श्रावणी सोमवार आणि आलेली नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव, नागदेवता आणि आपल्या देवघरातील शिवलिंगाचे पूजन करण्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिले जाते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय सोपा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या पूजेची गरज नाही, मोठा खर्च करण्याची गरज नाही आणि कुठे बाहेर जाण्याचीही गरज नाही. तुमच्या घरच्या देवघरात बसून तुम्ही 21 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे. परंपरेनुसार नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेचे स्मरण करून केलेली साधना मनाला शांती देणारी आणि सकारात्मक संकल्पासाठी उपयुक्त मानली जाते. पण हा उपाय करण्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की करा, कारण मंत्र म्हणताना काही छोट्या गोष्टींची काळजी सुद्धा घेणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे. नागदेवतेची पूजा, भगवान शिवाचे पूजन आणि आध्यात्मिक साधना करण्याची परंपरा या दिवशी अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. भगवान शिवाच्या गळ्यात नागाचे स्थान आहे, म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी शिवपूजा आणि नागदेवतेचे स्मरण याला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक भक्त या दिवशी आपल्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात, घरात सुख शांती राहावी, नकारात्मकता कमी व्हावी आणि भगवान शिवाची कृपा मिळावी यासाठी प्रार्थना करतात. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे, त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करावे. देवघरात भगवान शिवाचे चित्र किंवा शिवलिंग असेल तर त्यासमोर दिवा लावावा. शक्य असल्यास धूप किंवा अगरबत्ती लावावी. शिवलिंग असेल तर आपल्या परंपरेनुसार पाणी अर्पण करावे, म्हणजेच अभिषेक करावे. बेलपत्र उपलब्ध असेल तर त्या श्रद्धेने अर्पण करावे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट श्रद्धा असते आणि मनातील भावना असते. मोठी पूजा केली नाही म्हणून भगवान शिव प्रसन्न होणार नाही असं अजिबात नसतं. मनापासून केलेली प्रार्थना ही महत्त्वाची असतो. देवघरासमोर शांतपणे बसा, डोळे बंद करा, मनातील चिंता बाजूला ठेवा आणि भगवान शिवाचे स्मरण करा. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही एका मंत्राचा जप 21 वेळेस करायचा आहे. तो मंत्र म्हणजे सोमवारचा दिवस आणि नागपंचमी आहे, त्यामुळे भगवान शिवाचा, महादेवाचा सगळ्यात मोठा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय. तुम्हाला 21 वेळेस ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं सावकाश हळुवारपणे जप करायचा आहे. जमलं तर 108 वेळेस, म्हणजे संपूर्ण एक माळ केला तर अतिउत्तम. हा अत्यंत प्रसिद्ध पंचाक्षरी शिवमंत्र आहे. नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाचे स्मरण करताना हा मंत्र श्रद्धेने जपला जातो. तुम्हाला हा मंत्र 21 वेळेस म्हणायचा आहे. घाईघाईने मंत्र म्हणू नका, प्रत्येक वेळी मनापासून आणि शांतपणे उच्चार करा. मित्रांनो, 21 हा अंक अनेक धार्मिक परंपरांमध्ये शुभ मानला जातो. अनेक पूजा, संकल्प आणि जपामध्ये 21 संख्येचा उपयोग केला जातो. म्हणून या उपायामध्ये सुद्धा 21 वेळेसच मंत्र जप करण्याची पद्धत आम्ही सांगितलेली आहे. याला कोणतीही जादुई हमी समजू नका. हा एक श्रद्धेचा आणि आध्यात्मिक साधनेचा उपाय आहे. मन शांत करण्यासाठी, भगवानचे शिवाचे स्मरण करण्यासाठी आणि सकारात्मक संकल्प करण्यासाठी हा जप तुम्ही करायचा आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे स्मरण करताना मनात अशी प्रार्थना करा: हे नागदेवता, माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू दे. आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान राहू दे. माझ्या मनातील भीती आणि चिंता दूर करण्यासाठी मला शक्ती मिळू दे. माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभू दे. भगवान शिवाच्या चरणी माझी श्रद्धा कायम राहू दे. अशा प्रकारे करायची आहे. हा उपाय कोणत्याही एका राशीसाठी मर्यादित नाही. मेष राशीपासून मीन राशीपर्यंत कोणत्याही राशीच्या व्यक्ती शिवाचे स्मरण करून हा मंत्र जप करू शकतात. ज्याच्या मनात सतत चिंता असते, ज्यांना जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यांना घरात शांतता आणि सकारात्मकतेचे वातावरण हवं आहे, किंवा ज्यांना फक्त शिवाची भक्ती करायची आहे, त्यांनी हा मंत्रजप श्रद्धेने करायचा आहे. मित्रांनो, पूजा करताना काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा. देवघर स्वच्छ ठेवा. दिवा लावताना सुरक्षितता पाळा. शक्य असल्यास सकाळी संध्याकाळी वातावरणात मंत्रजप करा. पूजा करताना मनात राग, द्वेष किंवा नकारात्मक विचार ठेवण्याऐवजी शांत मनाने प्रार्थना करा. आणि सर्वात महत्त्वाचे, जिवंत नागाला दूध पाजणे किंवा नागाला हाताळणे आपण टाळायला पाहिजे. नागपंचमीच्या नावाखाली सापांना त्रास देणे योग्य नाही. नागदेवतेचे स्मरण प्रतिकारात्मक पद्धतीने आणि सुरक्षितपणे करणे अधिक योग्य आहे. जर तुमच्या घरात शिवलिंगाची पूजा करण्याची परंपरा असेल तर बेलपत्र अर्पण करू शकतात. बेलपत्र स्वच्छ धुवून श्रद्धेने अर्पण करा. त्यावेळी सुद्धा तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतात. तर मित्रांनो, नागपंचमीच्या दिवशी 17 ऑगस्टच्या दिवशी तुम्ही सुद्धा या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.